केंद्र सरकारने आयात शुल्कात 20% वाढ केल्यामुळे आता खाद्यतेलाचे भाव 20% वाढलेले आहेत। किरकोळ बाजारपेठेमध्ये तब्बल 20 रुपयाने तेल महाग झाल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। या ठिकाणी आपण आता फॅक्टरीत आलेलो आहोत। या ठिकाणी जे तेल फॅक्टरीचे मालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार। काय सांगाल नेमकी काय स्थिती आहे तेलाची? तेलाची स्थिती अशी आहे का 20% वाढ सरकारने जी केलेली आहे ती आयात शुल्क वाढवलेलं आहे आणि आयात शुल्क वाढवण्याचं कारण एकच होतं का बाजारपेठ जे मार्केट धुळ्याचं किंवा आपलं महाराष्ट्राचा आणि भारताचा बाजारपेठ होता त्याला शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हता। शेतकऱ्यांना MSP वाढवून द्यायला पाहिजे होती। MSPनुसार सरकार माल खरेदी करत आहे, पण ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हते त्याप्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळायला पाहिजे। आणि मागच्या जर 2 वर्षात जर पाहिलं तर तेलाचे भाव खूप उंच गेले होते, साधारणतः 170-175 रुपयापर्यंत गेलेले होते। पण ते आज जे 20% वाढवली आहे त्याचं मूळ कारण एकच आहे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला, त्याप्रमाणे त्यांनी आयात शुल्क वाढवले। एकीकडे ते आयात शुल्क वाढवत असताना दुसरीकडे किरकोळ बाजारपेठेत त्याचा परिणाम झालेला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांची नाराजी होती। त्याबाबत काही तोडगा निघेल किंवा काही भाव कमी होतील? नाही, भाव कमी होतील, सणासुदीच्या वेळेस भाव कमी होतील, पण तोडगा निघणं म्हणजे एकच एका सरकारने आयात शुल्क वाढवलेलं आहे, शेतकऱ्यांना भाव योग्य मिळायला पाहिजे त्याप्रमाणे MP गव्हर्नमेंटने MSP वाढवलेली आहे। आणि आयात शुल्क वाढल्यामुळं भाव खूप जास्त वाढलेत असं नाही आहे, कारण की 170-175 रुपये तेल होतं, 170-175 तेल आज 100 रुपयावर आलेलं आहे, 110 रुपये आज झालेलं आहे। तर त्याप्रमाणे भाव स्थिर आहेत आणि सणाच्या सुदीच्या वेळेस भाव स्थिर राहतील, याचं कोणी कुठल्याही याच्याने त्याचं काही घाबरायचं कारण नाही। नक्कीच या ठिकाणी जर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव दिला आणि आयात शुल्क जर कमी झाली तर नक्कीच या ठिकाणी भाव तेलाचे कमी होतील असा आशावाद या ठिकाणच्या तेल कंपन्यांच्या मालकांनी व्यक्त केला आहे। मनीष मात्रे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।